मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 27 नोव्हेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कारभार नुकताच कोणी स्वीकारला आहे? ऑप्शन ए रेश्मी शुक्ला, ऑप्शन बी राजेश कुमार, ऑप्शन सी संजय वर्मा, ऑप्शन डी रोहित पवार. याचा आन्सर आहे ऑप्शन ए रश्मी शुक्ला. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारतात दरवर्षी वाघांची संख्या किती टक्के दराने वाढत आहे? ऑप्शन ए 4, ऑप्शन बी 5, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 7. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. भारतात सध्या एकूण वाघाची संख्या किती आहे? ऑप्शन ए 3450, ऑप्शन बी 3682, ऑप्शन सी 3650, ऑप्शन डी 3500. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3682. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यात एकूण वाघाची संख्या किती आहे? ऑप्शन ए 450, ऑप्शन बी 333, ऑप्शन सी 388, ऑप्शन डी 444. याचे आन्सर आहे ऑप्शन डी 444. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. देशात सर्वाधिक वाघाची संख्या कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. देशात मध्य प्रदेश राज्यात सर्वाधिक वाघाची संख्या किती आहे? ऑप्शन ए 770, ऑप्शन बी 785, ऑप्शन सी 778, ऑप्शन डी 760. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 785. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए जयसिंगराव पवार, ऑप्शन बी इंद्रजित सावंत, ऑप्शन सी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन डी बी जी कोळसे पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जयसिंगराव पवार. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. गेल्या 10 वर्षाच्या काळात देशात किती अब्ज डॉलर्स इतकी परकीय गुंतवणूक आली आहे? ऑप्शन ए 640, ऑप्शन बी 777, ऑप्शन सी 667, ऑप्शन डी 689. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 689. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक किती अब्ज डॉलर्स गुंतवणूक सिंगापूरमधून आली आहे? ऑप्शन ए 3.8, ऑप्शन बी 3.9, ऑप्शन सी 4.0, ऑप्शन डी 4.5. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3.9. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या देशामधून आली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी सिंगापूर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिंगापूर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. आर्थिक वर्ष 2024-25च्या पहिल्या तिमाहीत देशात सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात आली आहे? ऑप्शन ए उद्योग, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी सेवा, ऑप्शन डी बांधकाम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे? ऑप्शन ए शांती राय, ऑप्शन बी क्रांती तिवारी, ऑप्शन सी प्रीती पटेल, ऑप्शन डी विजय अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए शांती राय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या राज्याच्या शांती रॉय हिला गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तराखंड, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिक्कीम. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्ण पदक मिळवणारी शांती राय ही कितवी सिक्कीम महिला आहे? ऑप्शन ए दुसरी,
ऑप्शन बी पहिली, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी चौथी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी पहिली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 15. डेव्हिस कप टेनिस 2024 कोणत्या राज्याने जिंकला आहे? ऑप्शन ए इटली, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी इराण, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इटली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16. हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी झारखंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. नॅशनल मिल्क डे कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 26 नोव्हेंबर, ऑप्शन बी 25 नोव्हेंबर, ऑप्शन सी 28 नोव्हेंबर, ऑप्शन डी 27 नोव्हेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 26 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 18. केंद्र सरकारने सुरू केलेला पॅन 2.0 प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी गृह, ऑप्शन सी वित्त, ऑप्शन डी परराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वित्त. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या भारतीय लेखकाला इरास्मस प्राइज 2024ने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए शशी थरूर, ऑप्शन बी भालचंद्र नेमाडे, ऑप्शन सी जयराम रमेश, ऑप्शन डी अमिताभ घोष. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमिताभ घोष. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझ्या चालू घडामोडी आवडत असेल तर नक्की मला सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.